जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी, तालुका सेलू, जिल्हा परभणी। आज संविधान दिन संपूर्ण भारतात साजरा होत असताना या संविधान दिनाच्या निमित्ताने आज आपल्या शाळेमध्ये आपण चालता बोलता हा कार्यक्रम घेत आहोत। आणि तत्पूर्वी मी या शाळेचे मुख्याध्यापक डी.के. कुलकर्णी सर, तसेच शाळेचे वरिष्ठ अध्यापक रुपनर सर, माने सर, काकडे सर आणि काळे सर या सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि लगेच आपल्या चालता बोलता कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। काही प्रश्न विचारणार आहोत आणि या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी मी कोणाकडे येऊ शकतो, ज्या विद्यार्थ्याजवळ येऊन मी प्रश्न विचारतो त्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। उत्तर दिल्यानंतर त्याला बक्षीस स्वरूपात आपल्या शाळेकडून एक पेन्सिल बक्षीस देण्यात येईल। चला तर आपण चालता बोलता हा कार्यक्रम पाहूया। आणि मी पहिला प्रश्न या ठिकाणी विचारतोय, इयत्ता 7वीतला विद्यार्थी या ठिकाणी मी महेशला पहिला प्रश्न विचारतो। महेश, काल किती तारीख होते? काल 25। आज किती तारीख आहे? 26। भारताचा संविधान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर। 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो असं महेशचं म्हणणं आहे। अजून कोणाला काय वाटतं, किती तारखेला साजरा करतात संविधान दिन? 26 नोव्हेंबर। किती तारखेला? 26 नोव्हेंबर। हिचं देखील म्हणणं 26 नोव्हेंबर आहे। उत्तर बरोबर आहे का रे? महेशचं उत्तर अगदी बरोबर आहे, जोरदार टाळ्या। आणि लगेच या ठिकाणी महेशला आपल्या शाळेकडून त्याला एक पेन्सिल बक्षीस देण्यात येईल। काकडे सरांना विनंती करतो, कृपया आपण लगेच आपल्या महेश या ठिकाणी पेन्सिल बक्षीस द्या। दुसरा प्रश्न, सगळे शाळेत येता तुम्ही? येता काय? शाळेत येण्यासाठी पैसे लागतात? कुठं फी भरावं लागते तुम्हाला? म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये आपण फुकट म्हणतो ना, त्या फुकट साठी दुसरा शब्द काय सांगा बरं मला? फुकट मी इंग्रजी शब्द आहे, छान, तरी मी मराठीमध्ये मोफत शब्द अगदी बरोबर आहे। चला तर आपण प्रश्न विचारूया, मुलांना मोफत शिक्षण कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत आहे? पासून पर्यंत सांगायचं। या ठिकाणी सांगू इच्छिता इयत्ता 4वी 5वी 6वीचे विद्यार्थी, या तिघांपैकी उंचीने लहान असणारा शक्तिमान मधला आर्यन, मी आर्यनला विचारतो, आर्यन, मुलांना मोफत शिक्षण कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत आहे? 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंत। आयुष तू सांग बरं। 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंत। 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंत। उत्तर बरोबर आहे का रे? हो, बरोबर आहे। हो, सगळ्यांचं म्हणणं उत्तर बरोबर आहे म्हणे। आर्यनं दिलेलं उत्तर अगदी बरोबर। या ठिकाणी मी लगेच आमच्या सरांना विनंती करतो, सर या ठिकाणी पळत आमच्या आर्यनला पेन्सिल देऊन या ठिकाणी आर्यनचं स्वागत करायचं। कोणी देणार? लय अवघड आहे बरं का? लय अवघड विचारणार आहे मी प्रश्न। तुम्हाला विचारतो होता मी तिसरा प्रश्न। परवा मतदान झालं माहित आहे का रे पोरांनो? विधानसभेची निवडणूक झाली माहित आहे का रे? बरं, विधानसभेमध्ये परवा सदस्यांना निवडून दिले,
महाराष्ट्रामध्ये 288 सदस्य आहेत. 288 सदस्य निवडून दिले. ते किती वर्षासाठी असतात रे? कोण सांगणार होतं? आपण या ठिकाणी बघूया. पायल 5 वर्षापर्यंत. 5 वर्ष. शीतल तू सांग बरं. शीतल तुझं डोकं शीतल आहे. म्हणजे तू थंड आहेस. 5 साल. 5 साल म्हणजे तिच्या भाषेमध्ये 6 असं म्हणते. पण 5 वर्ष हे उत्तर अगदी बरोबर आहे. आणि लगेच या शीतलला आणि पायलला मुख्यमंत्री माननीय कोमलला विनंती करतो, या दोघांना एक पेन्सिल बक्षीस द्यायचं आहे. पायल आणि शीतल. परवा मतदान झालं. ज्या लोकांनी मतदान केले की नाही, ज्या लोकांनी मतदान केले म्हणजे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किती वर्ष पूर्ण व्हावे लागतात? आपण विचारूया आता. सगळ्यात उंच विद्यार्थिनी आपल्या शाळेतली, तिचं नाव तन्वी. घाबरू नकोस, जरा उठ. तन्वी म्हणाली 18 वर्ष. 18 वर्षामध्ये तो तरुण असतो असं म्हाताऱ्यासारखं बोलत नाही. 18 वर्ष हे उत्तर अगदी बरोबर. लगेच मी या ठिकाणी आमच्या काकडे सरांना विनंती करतो. काकडे सर, आपण पेन्सिल घेऊन या ठिकाणी तन्वीचं स्वागत करायचं आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मुख्यमंत्री लय काम करते ना, लय सांभाळते मुख्यमंत्री आपल्या शाळेला. मग तिला का आपण प्रश्न विचारू नये? बघूया आपण मुख्यमंत्र्याकडनं. सांगा मुख्यमंत्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते अशी म्हणाली. अजून बघूया आपण गोविंदा काय म्हणतोय आमचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सांगा साई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या आपल्या शाळेचे मुख्यमंत्र्यांना उत्तर अगदी बरोबर दिलेले आहे. चालता बोलता नाही, आता आपण पळता बोलता आपण तिचं आपण पेन्सिल घेऊन स्वागत करूया. चालता बोलता नाही, पळता बोलता. या ठिकाणी कोमलला माझ्या हस्तेच पेन्सिल देतो बक्षीस. साजरा केल्यासारखं वाटत आहे. तुम्ही अगदी उत्साहामध्ये, अगदी आनंदी वातावरणामध्ये तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. आणि पुढचा प्रश्न, संविधानावर आधारित आपण प्रश्न विचारलो. संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता? संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता? या ठिकाणी बघूया. आमच्या प्रयास मित्राला मी प्रश्न विचारलेला आहे. किती वर्ष लागले? 2 वर्ष. आता चुकलं का बरोबर आहे का मला काय माहित नाही बरं का. आता मी या ठिकाणी विचारतो आमच्या श्रावण बाळ नाही, आमच्या श्रावणला. श्रावण, कृष्णा, रामायण महाभारतातला कृष्णा 2 वर्ष. कृष्णा म्हणतोय 2 वर्ष. आता या ठिकाणी खूप आनंदी दिसत आहे. आनंदी असलं तरी तिचं नाव खुशी आहे. अगदी खुश आहे ती. बघूया तिला उत्तर येते. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. सचिन. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आपण सांगा. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तुमच्या सगळ्यांचं उत्तर
अगदी बरोबर, पण बक्षीस मिळणार आहे फक्त खुशी. लगेच पळत गेलो आणि चालत आलो आणि खुशीला या ठिकाणी विनंती करतो, खुशीला या ठिकाणी आमच्या शाळेकडून बक्षीस स्वीकार. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या ठिकाणी घर घर संविधान माझे संविधान माझा अभिमान या अंतर्गत आपण एक छोटासा चालता बोलता हा कार्यक्रम आपण घेतलो होतो. आपण या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे तुम्ही भाग घेऊन या कार्यक्रमात तुम्ही शोभा वाढवला. तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. संविधान म्हणजे काय याविषयी देखील तुम्हाला माहिती झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही आपले शासनाकडून उपक्रम येतील त्या सर्व उपक्रमांचं आपण तंतोतंत पालन करत आपण सर्व उपक्रमामध्ये आपण भाग घेऊया. अशा प्रकारे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकाच्या वतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.